नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 1 या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या वर्गाच्या 2021 ते 2025 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्वपरीक्षेच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। एकूण 40 गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत। प्रश्न पहिला ए, प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत। योग्य पर्याय निवडा आणि उपप्रश्न क्रमांकासह त्याची वर्णमाला लिहा। 4 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1। योग्य उत्तराचे वर्णाक्षर तुम्हाला लिहायचे आहे। दुसरा प्रश्न, पुढील कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग। तिसरा प्रश्न, त्याचा बी पर्याय बरोबर आहे 3.5। चौथा प्रश्न, पुढील पर्यायात दिलेल्या संख्यांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2.0। प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न 4 गुणांसाठी आहे। पुढील उपप्रश्न सोडवा। 1, x व y चल असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर ऋण 63, d बरोबर 7 असेल तर x ची किंमत काढा। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे x बरोबर 49/7। 7ने 49ला भाग दिल्यानंतर उत्तर आलेले आहे 7, x बरोबर 7। दुसरा प्रश्न, पुढील वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा। 2y बरोबर 10 वजा y वर्ग, y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0, a बरोबर 1, b बरोबर 2 आणि c बरोबर ऋण 10। तिसरा प्रश्न, एका शेअरची दर्शनी किंमत ₹100 व अधिमूल्य ₹10 असताना त्या शेअरचे बाजारभाव काढा। शेअरचे बाजारभाव आहेत 110। चौथा प्रश्न, वर्गमध्य काढा। 6 अधिक 10/2 बरोबर 16/2। उत्तर आलेले आहे 8। प्रश्न दुसरा ए, पुढीलपैकी कोणतेही 2 कृती पूर्ण करून लिहा। 4 गुणांसाठी आहे। 3 पैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत। या ठिकाणी आपण 3ही कृती पूर्ण केलेल्या आहेत। x वर्ग अधिक 8x वजा 48 बरोबर 0 हे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। तिसरा प्रश्न, एका कुटुंबाचा विविध बाबींवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे। त्यावरून केंद्रीय कोनाची मापे काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी। प्रश्न तिसऱ्यातील ए प्रश्न, पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। एका अंकगणितीय श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आणि त्यांचा गुणाकार 504 आहे। ती पदे शोधण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। आणि दुसरा प्रश्न आहे, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा।
प्रश्न तिसऱ्यातील बी प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. 4 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील. प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 1 या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.